आज मी इथे घरच्या घरी पनीर बनवलेलं आहे. अगदी मस्त मलईदार बनलेलं आहे. त्याची रेसिपी शेअर करते, शेवटपर्यंत नक्की पहा. पनीर बनवण्यासाठी इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दूध घेत असताना फुल फॅट असलेलं दूध घ्यायचं आहे. यानंतर दूध फाडण्यासाठी इथे मी विनेगर वापरते. तर अर्ध्या वाटी पाणीमध्ये मी 2 चमचा इतकं विनेगर घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. आता यानंतर हे दूध घेतलेलं आहे ते छान खळखळून उकळी आणायची आहे. दूध उकळवत असताना सतत अधूनमधून हलवायचं आहे की ज्यामुळे यावरती साई जमायला नको. आता इथे दूध छान उकळलेलं आहे. आता या कडकडीत गरम झालेल्या दुधामध्ये पाण्यामध्ये विनेगर जे डायल्यूट करून ठेवलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आहे आणि अशा प्रकारे सतत हलवायचं आहे की ज्यामुळे काय होईल की दूध पटकन फाटलं जाईल. आणि ही प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा एकदम मीडियम ठेवायचा आहे. आणि दूध फाटल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता पाणी वेगळं झालेलं आहे आणि त्यातील फॅट आहे ते वेगळं झालेलं आहे. आता एका चाळणीवरती भिजवलेलं सुती कापड ठेवायचं आहे, त्यावरती हे दूध ओतायचं आहे आणि इथे पाहू शकता दुधामधलं पाणी वेगळं झालेलं आहे आणि फॅट पूर्णपणे वेगळं झालेलं आहे. आता या पाण्यामध्ये तुम्ही कणिक वगैरे भिजवू शकता. त्यानंतर हे पनीर तयार झालेलं आहे ते थंड पाण्याने स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे. आणि हे पनीर धुवून झाल्यानंतर छान नितळून घ्यायचं आहे. त्यासाठी छान असं कापडामध्ये घेऊन दाबून दाबून त्यातील जे उरलेलं जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि छान असं गुंडाळा करून एका चाळणीवरती ठेवून त्याच्यावरती जड ओझं ठेवायचं आहे आणि कमीत कमी 2 तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे. आता इथे मी चाळणीमध्ये असंच कापडामध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे. तुम्ही यामध्ये पनीरचा जो मोल्ड भेटतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. छान पनीर सेट होतं. आणि इथे पाहू शकता 2 तासानंतर मस्त असं आपलं मऊ लुसलुशीत आणि मलईदार असं पनीर